ज्या मोठ्या अकॅडमीज आहेत आता एक्झिस्टिंग, ज्या इंटरनॅशनल लेवलच्या अकॅडमीज आहेत, इंटरनॅशनल ग्रूमर्स बनून तिथनं बाहेर पडतात, त्या लेवलचं नॉलेज, त्या लेवलचं एज्युकेशन डोमेस्टिक लेवलवर अवेलेबल करून द्यायचं, हा एक गोल होता अकॅडमी चालू करायच्या मागचा. यू नीड टू अंडरस्टँड हाऊ टू बी काम अराउंड अन अँशियस डॉग. दॅट इज ऑल्सो बॉडी लँग्वेज दॅट यू नीड टू लर्न. सो त्या एखादा खूप भयंकर चिडका माणूस असेल किंवा कोणीही असेल चिडका, तर त्याला ही गोष्ट ट्रेन करायला खूप वेळ जाईल. सो दे विल फाइंड इट डिफिकल्ट टू डू द ग्रूमिंग जॉब. तर माझ्या अकॅडमीमध्ये मी जे 3 लेवल्स इंट्रोड्यूस केलेत, बेसिक, इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स. बेसिक मध्ये यू कॅन स्टार्ट ऑफ विथ युअर ओन डॉग और स्टार्ट विथ होम हाऊस व्हिजिट सर्व्हिस, पण त्याच्यामध्ये हेअरकट्स वगैरे कव्हर करत नाही, कारण त्याचे शॉर्टर कोर्स. बेसिक कोर्स इज फॉर दोज पीपल हु आर ट्राइंग टू फिगर आउट whether they can do this as a profession. Intermediate course is the next level, ज्याच्यामध्ये एखाद्याला माहिती आहे की मला ह्याच प्रोफेशन मध्ये करायचंय, किंवा मला कॉन्फिडन्स आहे की मी शिकलो तर ह्या प्रोफेशन मध्ये मी चांगलं करू शकेन. सो आय नीड टू लर्न अ लॉट मोर दॅन बेसिक कोर्स. सो इंटरमिडिएट कोर्समध्ये वेन वी टीच द स्टुडंट्स, त्यांना मी अशा पद्धतीने तयार करून बाहेर काढायचा प्रयत्न करतो की ते स्वतःचं सलॉन चालू करून व्यवस्थित रन करू शकतात. ऍडव्हान्स कोर्सेस फॉर दोज हु हॅव ऑलरेडी डन इंटरमिडिएट कोर्स, आणि त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं की मला एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे, एखाद्या ब्रीडमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे, किंवा एखाद्या हेअर कटमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे. दॅट इज ऍड ऑन.